नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खेकडा बिर्याणी। खेकडे खाण्याचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात। खेकडा हा प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे। याच्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीराची वाढ होण्यास मदत होते। त्याचबरोबर याच्यामध्ये हृदयासाठी फायदेशीर असलेले ओमेगा 3 फॅटी ॲसिड सुद्धा असतात। झिंक आणि सेलेनियम सारखी रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी खनिजे सुद्धा यामध्ये असतात। त्याचबरोबर विटॅमिन B12चा सुद्धा हा एक उत्तम सोर्स आहे। तर अशा प्रकारे आपण खेकड्याचे फांगडे तोडून घ्यायचे आहेत आणि खेकडा स्वच्छ कसा करायचा ते आता आपण बघायचं आहे। खेकड्याचे फांगडे मोडून घेतल्यावर सर्वप्रथम आपण हे खेकडे 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतले। त्याच्यानंतर हे जे खेकड्याचे पाय आहेत ते आपल्याला मोडून घ्यायचे आहेत। आता हा जो खेकड्याच्या खाली आपण भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि हे जे वरचं कवच आहे ते सुद्धा ओपन करून घ्यायचं आहे। जर हाताने ओपन होत नसेल तर एखादा चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने हे ओपन करून घ्यायचं आहे। कवच ओपन झाल्यावर हे खेकड्याच्या वरती जे असतं ते आपण काढून टाकायचं आहे सर्व। आणि ही जी कवच आहे त्या कवचामध्ये येलो रंगाची जी लाख असते ती आपण या वाटीमध्ये काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण सगळे खेकडे स्वच्छ करून घ्यायचे आहेत। त्या प्रकारे सर्व खेकडे मी इथे स्वच्छ करून घेतलेले आहेत। तर वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 लसूण, 1 इंच आलं, 1 मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे। याची आपण मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेऊया। तर इथे मी एका कढईमध्ये थोडं तेल घेऊन त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणा पावडर टाकून हे खेकडे टाकून अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर आपण जी पेस्ट केलेली ती अर्धा चमचा घातलेली आणि हे मी 5 मिनिटं वाफवून घेतलेलं आहे। तर ही रेसिपी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी कुकरमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। तर इथे मी सर्वात आधी 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत। ते आपण तेलामध्ये घालून छान ब्राऊन होईस्तोवर हे परतून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला कांदे छान लालसर करून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली ती पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ही सुद्धा आपण 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे, ज्याने की याचा कच्चापणा निघून जाईल। पेस्ट टाकल्यावर आपल्याला छान परतून घ्यायची आहे, म्हणजे ती पेस्ट खाली लागणार नाही। पेस्ट छान परतून झाल्यावर आता याच्यामध्ये आपण टाकायचे आहेत टोमॅटो। 1 टोमॅटो इथे मी चिरून घेतलेला आहे आणि हा टोमॅटो आपल्याला छान मऊ होईस्तोवर शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो छान मऊ झालेले आहेत। आता यामध्ये आपण काही सुके मसाले आहेत ते घालून घेऊया। तर याच्यामध्ये आता मी घालणार आहे अर्धा चमचा हळद, त्याचबरोबर 2 चमचे लाल तिखट। मगाशी 1 चमचा लाल तिखट आपण खेकड्यामध्ये टाकलेलं, म्हणून मी आता इथे 2 चमचेच वापरत आहे। त्याचबरोबर इथे आपण घालायची आहे 1 चमचा धणा पावडर आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा बिर्याणी मसाला। 1 मोठा चमचा आपण बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि चव छान येते। आणि हे सर्व आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण जे खेकडे मगाशी तेल आणि मसाल्यावर परतून घेतलेले ते घालायचे आहेत आणि व्यवस्थित ते सुद्धा एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तुम्हाला जेवढा भात बनवायचा आहे तेवढा तुम्ही तांदूळ घेऊ शकता। हे आपण स्वच्छ धुवून घेऊया।
आणि हा स्वच्छ धुतलेला तांदूळ आता आपण या खेकड्यांमध्ये घालून घेऊया. तुम्ही जर कधी खेकड्याचा भात किंवा खेकड्याची बिर्याणी बनवली नसेल तर तुम्ही एकदा ती बनवून बघा. खूप चवीला छान लागते. अशा प्रकारे हे आपण खेकड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बिर्याणी बनवताना आपण जे खेकड्याचे छोटे पाय होते ते आपण इथे वापरलेले नाही आहेत. आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. 3 वाटी तांदळासाठी मी इथे 3.5 पेले गरम पाणी घेतलेलं आहे आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर याला उकळी फुटल्यावर आपण याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ. मगाशी खेकड्यामध्ये पण मी थोडंसं टाकलेलं, त्याच्यामुळे आता मी इथे भातापुरतं मीठ टाकलेलं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे मीठ सर्वीकडे मिक्स होईल. उकळी चांगली फुटलेली आहे. आता मी गॅस थोडासा बारीक करून घेते आणि याला कुकरचं झाकण लावून घेते. झाकण लावल्यावर आपण पुन्हा गॅस फास्ट करायचा आहे आणि 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्या झाल्यावर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटांनंतर आपण कुकर थंड झाल्यावर कुकर ओपन करायचा आहे. तर आता मी तुम्हाला कुकर ओपन करून दाखवते. मस्त असा आपला भात शिजलेला आहे आणि आता हे मी तुम्हाला थोडंसं काढून दाखवते. मस्त अशी आपली खेकडा बिर्याणी तयार झालेली आहे आणि 4 शिट्यांमध्ये खेकडेसुद्धा छान असे शिजतात. मस्त अशी खेकडा बिर्याणी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. थँक्यू.